नमस्कार, मैं माधुरी वैद्य। तू इधर उधर की बात न कर, ये बता काफिला क्यों लूटा। मुझे रहजनों से गिला नहीं, तेरी रहबरी का सवाल है। हा शेर मी सर्वात पहिल्यांदा स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या संसदेमधल्या भाषणात ऐकलेला होता आणि मग अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला। तर रहजन म्हणजे लुटारू आणि रहबरी म्हणजे नेतृत्व असा अर्थ मिळाला। त्यानंतर 2020 मध्ये राहुल गांधींनी सुद्धा हा शेर ट्विट केला होता, पण दुसऱ्या ओळीचा अर्थ थोडासा बदललेला होता। आता हे आठवायचं कारण म्हणजे सध्या ते संजय राऊत यांच्या गुड बुक्स मध्ये आहेत। आता पक्ष कोणी फोडला, लुटारू कोण होते किंवा जे लुटले गेले त्यांनी प्रतिकार का केला नाही आणि त्यांना काही आमिष दाखवलं होतं का किंवा त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना नेलं होतं का वगैरे सगळं इधर उधरच्या गोष्टी आहेत। प्रश्नचिन्ह पक्ष नेतृत्वावर आहे। संजय राऊत हे उबाठा पक्षाचे एकनिष्ठ असे कार्यकर्ते आहेत। अगदी बाळासाहेब ठाकरेंनी नेमलेले सध्याच्या नेत्यांमधले ते एकमेव नेते आहेत। म्हणजे त्यांची जबाबदारी सुद्धा इतरांपेक्षा खूप मोठी आहे आणि तरीही ते म्हणतात की लोक पक्ष सोडून गेले। ठीक आहे, पक्षामध्ये अशा प्रक्रिया जाण्या येण्याच्या होतच असतात। मग जर सगळं ठीक आहे तर ते संतापून जे गेले त्यांना शिव्या कशाला घालतायत। आता तर असं समजतंय की महिला आयोगाकडे त्यांच्या विरुद्ध तक्रारीचं पत्र गेलेलं आहे। मध्यंतरी सुद्धा एका मंत्र्यांवर त्यांनी अशी चुकीची माहिती घेऊन जाहीरपणे भ्रष्टाचाराचा कित्येक कोटींचा आरोप केलेला होता। मग त्या मंत्र्यांनी डिफॅमेशनची केस त्यांच्यावर टाकल्यावर त्यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी जाहीरपणे त्या मंत्र्याची माफी मागितली। आता हे असे उद्योग करण्यापेक्षा पक्ष बांधणीचं काम त्यांनी करायला हवं नाही का। लोकांची मनं, पक्षातल्या लोकांची मनं त्यांनी सांभाळली पाहिजेत। ते शिव्या देतात आणि उद्धव ठाकरे हे टोमणेबाजी करत फिरतात। म्हणजे ज्या काही सभा घेतात त्यामध्ये फक्त टोमणेबाजीच करत असतात। संजय राऊत या एकनिष्ठ कार्यकर्त्याचा पक्ष फोडण्यामध्ये सिंहाचा वाटा होता। जाणून बुजून नाही, पण न कळत त्यांनी हा वाटा उचलला होता असंच दिसतंय। आणि त्याची सुरुवात झाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता, पण नंतर मात्र असं समजतंय की शरद पवार यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नको असं सांगितल्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि आमदारमध्ये जे आमदार होते ते नाराज झाले आणि नंतर काय घडलं ते आपण सर्वांनी पाहिलंच। आता संजय दिना पाटील हे खरं तर NCP मधून उभाठात आले। त्यांना पक्षात घेतलं तर घेतलं, वरती लोकसभेच्या निवडणुकीचं 2024 मध्ये त्यांना तिकीट दिलं। ते तर म्हणतात की मी तिकीट मागितलंच नव्हतं। पर्याय होते ना। संजय राऊत हे सुद्धा राज्यसभेवर 2004 पासून खासदार आहेत। मग त्यांनी तिथला राजीनामा द्यायचा आणि भांडूपमधली ही निवडणूक लढवायची ना। सुषमा अंधारे या तर खरं पहिल्यांदी कोणत्याच पक्षात नव्हत्या, त्या पहिल्यांदीच उबाठामध्ये आला आणि त्यापूर्वी त्यांनी महाविकास आघाडीच्या त्या स्टार प्रचारक होत्या। 2022 मध्ये जेव्हा 40 आमदार पक्ष सोडून गेले होते अशा काळात त्या उबाठामध्ये आल्या। म्हणजे खरं तर हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्याचा त्यांनी आदर करायला पाहिजे होता। त्यांच्यावर अन्याय झालाय असंच वाटतंय। त्यांना राज्यसभेवर पाठवायचं होतं
आता एकनाथ शिंदे यांनी नाही का काँग्रेसमधून आलेल्या ज्योती वाघमारे यांना त्यांनी राज्यसभेवर पाठवलं. बरं चला, सुषमा अंधारे नाही तर नाही, तो तुमचा निर्णय होता, तुम्हाला तो बरोबर वाटला. मग अनिल परब यांना तरी पाठवायचं ना. त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यायचा होता, कारण ते सुद्धा 2004 पासून विधान परिषदेवर आहेत आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत. ते स्वतः ॲडव्होकेट आहेत. त्यांना जर राज्यसभेवर पाठवलं असतं तर निकम आणि पवार यांची जुगलबंदी पाहायला मिळाली असती ना. पण तसं काही झालं नाही. आणि उद्धव ठाकरे मुळात असं म्हणत होती, उद्धव ठाकरे नव्हे संजय राऊत असं म्हणाली की तिथे लोकसभेसाठी कोणीही उमेदवार उभा केला असता तरी तो उद्धव ठाकरे यांच्या नावावर जिंकून आला असताच. मग संजय पाटील यांना तिकीट देण्याची काय गरज होती? काही गरजच नव्हती, नाही का? म्हणजेच आपल्या चुकांची जबाबदारी घेण्याची सुद्धा या दोन्ही नेत्यांची, वरिष्ठ नेत्यांची तयारीच दिसत नाही. ते आपली चूक कबूलच करायला तयार नाही. आणि या उलट तुम्ही बघा, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला आणि देवेंद्र फडणवीसांनी कोणतीही तक्रार न करता पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. आता हा फरक लोकांना कळत नाही का? तुम्ही पक्ष बांधणीचं काम करा, स्वतःचा पक्ष सांभाळा. हा, पण एक गोष्ट मात्र आत्ता घडलेली आहे. नुकतीच जळगावात एक सभा झाली उद्धव ठाकरेंची, तेव्हा त्यांनी जनतेची जाहीर माफी मागितली चुकीचा उमेदवार निवडल्याबद्दलची. चला, देर आहे दुरुस्त आहे. अशा रीतीने जर त्यांनी पक्षामध्ये लक्ष घातलं, पक्ष वाचवला, तो वाढवला, तर लोकशाहीसाठी ते चांगलंच आहे. कारण लोकशाहीमध्ये सबळ विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्ष जर सबळ असेल तर राज्यकर्तेसुद्धा सावध असतात आणि त्यामुळे चांगलं काम हे सातत्याने होत राहतं. आता तसं नसतानाही राज्य सरकार अगदी बऱ्यापैकीच काम करत आहे असं आता लोकांना दिसलेलं आहे. पण तरीही तुम्ही डोळ्यात तेल घालून राज्यकर्त्यांवर लक्ष ठेवायला हवं, त्यांच्या चुका शोधायला हव्यात, तुमचा पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करायला हवाच आहे. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.